याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी योन्तः प्रविश्य मम वाच्यमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा किंवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मध्यदीन शाकीय देशस्थ यजुर्वेदी कुलकर्णपणही ज्याची उपाधी त्र्यंबक पंत वंशी अवतार झाला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार घेऊन केले त्रैलोक्य पावन निवृत्ती देवा निवृत्ती देवा निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा
विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय। और एक बार तालियों की सेवा के साथ धन्य धन्य निवृत्ति अयोध्या अयोध्या पधारे मेरे राम, बोलो जय 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 सिया राम। निवृत्ति राया निवृत्ति राया निवृत्ति राया, धन्य धन्य निवृत्ति राया। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनवर गौर विमल जसोदाय गोपलचारी बुद्धिनंदन जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देवमयी हरो क्लेश विकार। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको दास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास। लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल, लाली 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 मेरे लाल की जित देखूं तित लाल, कि लाली देखन में चली मैं भी हो गई लाल। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव हरिनाथ। याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूची निवासी सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्रभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अतिशय उत्कृष्ट अभंग असून अभंग कालापर प्रकरणातील आहे। विठ्ठल याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी। अभंग पंचम वेद निर्माते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि या अभंगामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या खोड्यांचं वर्णन करतात, भगवान परमात्म्याच्या लीला चरित्राचं वर्णन करतात। भगवंताची 3 चरित्र, एक गोकुळातलं, दुसरं मथुरेतलं आणि तिसरं द्वारकेतलं। यापैकी 2 चरित्र सोडून द्यायचे। भगवान परमात्म्याने 11 वर्ष आणि 52 दिवस या कालावधीमध्ये जे चरित्र गोकुळात केलं त्या चरित्राचा आजच्या कीर्तनातून उच्चार करायचा आहे आणि म्हणून आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी साधू संतांच्या चरणरजाने पावन पुनीत मंगलमय झालेली आपली ही भूमी, भगवंताच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेलं आपलं मंगलमय नगर ग्राम बेलत गव्हाण। आणि या बेलत गव्हाण नगरीमध्ये सप्ताहाचा रौप्य महोत्सव आणि रौप्य महोत्सवी वर्ष आणि काल्याच्या कीर्तनाचा सन्मान माझ्यासारख्या लहान कीर्तनकाराला प्राप्त झाला, मी परमभाग्य समजतो। एका नाही महाराज, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगम चलभते पुरुष यदा अज्ञान हेत कृत मोह अंधकारनाशम
विधाय हि तदोदयते विवेक. शास्त्र सांगते एक नाही अनंत जन्माची पुण्यकर्म आणि अनंत जन्माची पुण्याई ज्यावेळेस तुमची उदयाला येते त्यावेळेस तुम्हाला सत्संग प्राप्त होतो. जन्मो जन्मिया जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली किंवा करुणा केली. अनंत जन्माचं पुण्य ज्या वेळेस तुमचं उदयाला येईल त्याच वेळेस तुम्ही कथेमध्ये याल, त्याच वेळेस तुम्ही कीर्तन श्रवण कराल, त्यावेळेस तुम्हाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभेल. हे एका जन्माचं नाही महाराज, हे अनंत जन्माचं पुण्य आणि अनंत जन्माच्या पुण्याची गाठोडी ज्यावेळेस आपल्यासोबत असते ना त्यावेळेस सत्संग प्राप्त होतो, त्यावेळेस कीर्तन प्राप्त होते, त्यावेळेस कथा प्राप्त होते, त्यावेळेस सत्संग प्राप्त होते. प्रभुप्रिय सज्जन हो, हे अनंत जन्माईचं पुण्यकर्म पाहिजे. आणि बेलत गव्हाण गावकर तुम्ही जे आहे ना बेलत गव्हाणकर, तुमचं अनंत जन्माचं पुण्यकर्म आहे की आमच्या सौभाग्यवती आमच्या परमविदुषी का म्हटलं, महाराष्ट्राच्या पाठीवर महाराज महिला कीर्तनकारांमध्ये ज्यांनी प्रगतीचा उंच शिखर गाठला अशा आमच्या भगिनी हरिभक्ती पारायण कांचनताई उकारडे प्लस जगताप. मग तेच करावं लागेल आम्हाला, कारण ताईसाहेबांचं जीवन आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. ताईसाहेब आपण सर्वांची लाडकी आहे, सर्वांनी पाहिलं आहे. प्रभुप्रिय सज्जन हो, अत्यंत शून्यातून जग निर्माण केला आमच्या ताईसाहेबांनी आणि प्रगतीचा उंच शिखर गाठला. महाराष्ट्राच्या पाठीवर नाही, या हिंदुस्थानाच्या पाठीवरती एखाद्या संस्थांची अध्यक्ष जर कोणी झाली असेल महिलेमध्ये तर त्या आमच्या ताईसाहेब आहे महाराज. आणि महिला वर्गामध्ये आमच्या ताईसाहेबांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श घेतला आणि या वाटचालीकडे मार्गक्रमण केलं. आणि आज ताईसाहेब संत विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज या संस्थांच्या अध्यक्ष आहे. तुमचा आमचा गौरव आहे हे लक्षात ठेवा. बेलत गव्हाणकर कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हार
तुकोबाराय म्हणतात, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक अंगे अनुताप धन्य त्याची माता, धन्य त्याचा बाप. हा हरिनाम आणि सत्संग आणि उंच पद एरवी प्राप्त होत नाही महाराज, अनंत जन्माची पुण्याई लागते. आणि बेलद गव्हाणकर आमच्या आदरणीय गणपत बाबांना मी धन्यता देईल की बाबा आपल्या घरी ताईंचा जन्म झाला, ती साक्षात आदिशक्तीच आहे. कारण तुम्ही मुक्ताईला बघितलं आहे का? मुक्ताईला ताई मुक्ताई बघितलीच आहे. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगियान हिना मानलं रे गुरु, हिला मानलं रे गुरु. तुम्ही जर मुक्ताई बघितली असेल तर ती मुक्ताई एका जागेवरती स्थिर आहे, आद्यत्रय जननी देवाची आहे. आणि मुक्ताबाईचा जो चेहरा आहे, जी मुखकमल आहे, ते सेम टू सेम माझ्या ताईसारखंच दिसते. बघा तुम्ही, मी अतिशोक्ती नाही महाराज कीर्तनामधून. तुम्हाला काय वाटेल कन्हैया महाराजांना ताईने बोलवलाय म्हणून जास्त अतिशोक्ती चालली नाही, तो भावच नाही प्रभुप्रिय सज्जन हो, ती खरं आहे, ते वास्तव आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या पाठीवरती उंच शिखर गाठला आमच्या ताईसाहेबांनी. अत्यंत शून्यातून जग निर्माण केलं आणि उकारडे व जगताप कुटुंबाचं नाम लौकिक महाराष्ट्रामध्ये नाही तर आमच्या मध्य प्रदेशामध्ये सुद्धा मिळवून दिलं. मध्य प्रदेशामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाचे खूप मोठे मोठे सप्ते होत असतात. आपल्या माहितीकरता सांगतो बेलद गव्हाणकर, आमच्या जिल्ह्यामध्ये ब्रह्मपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे आताचं बऱ्हाणपूर पूर्वीचं ब्रह्मपूर, या काही अवलादी भारतात आल्या त्यानंतर ते बऱ्हाणपूर झालं, नाहीतर ते अगोदरचं काय होतं? ब्रह्मपूर होतं. ते ब्रह्मपूर का होतं? तिथे ताप्तीच्या तटावरती, तिथून सूर्यकन्या ताप्ती नदी वाहत असते, तिचा प्रवाह आहे. आणि त्या ताप्ती नदीच्या तटावरती ब्रह्मदेवाने तप केलं म्हणून त्याचं नाव पडलं ब्रह्मपूर. पण हे नंतर किरकोळ खेरखार भारतामध्ये आल्यानंतर त्या गावाचं नाव बऱ्हाणपूर पडलं. मग आमच्या बऱ्हाणपूर जिल्हा, आमचा हा जो बऱ्हाणपूर जिल्हा आहे तुमच्या महाराष्ट्राच्या बॉर्डरला आहे. कोणी कोणी बघितलंय? वरती हात करा बरं. वा 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 वा. कारण बरेच द्राक्षांचे व्यापारी तिकडून इकडे येतात द्राक्षे घेण्याकरता. सत्तार भाई, सलमान भाई, मोहम्मद भाई, इरफान भाई, आता हे सूर्यभान, आकाश, रवींद्र, सोपान, हे व्यापार करत नाही महाराज. आणि मग वरून म्हणतात त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही. मग तुझा ठेला दाखव बरं मार्केटमध्ये. आहे का एखादा? आहे का एखादा? त्यांचेच ठेले आहे. बरं, त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही. पण तिकडचे व्यापारी इकडे येतात म्हणून सांगितलं की द्राक्षांचे बरेच जे बागायतदार आहे त्यांना माहिती आहे बऱ्हाणपूर कुठं आहे. मग बऱ्हाणपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाची विशाल आयोजन असतात. आणि त्या एका आयोजनामध्ये साधारण आयोजन जरी असलं तरी ताईने बघितलंय, नियोजन साधारण जरी असलं तरी एका नियोजनामध्ये 10,000 हजार पब्लिक कथा आणि कीर्तनामध्ये असते. ताईसाहेबांनी बघितलंय. म्हणून गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या पाठीवरती ज्यांचं नाव लौकिक आहे अशा कांचनताई जगताप उकारडे यांच्याकडून, यांच्या करवी ही सेवा माझ्याकडे आली. मी ताईचा आभारी आहे. आणि भक्तिमती माता प्रभुप्रिय सज्जन, तुमचा प्रसाद, तुमच्या दर्शनाचा प्रसाद मला लाभला. मी अत्यंत भाग्यशाली आहे. त्याचप्रमाणे ताईच्या पाठीशी खंबीर उभे असणारे आमचे दाजी साहेब. जर ताईला सासराकडून विरोध झाला असता की आता तुला महाराष्ट्रामध्ये फिरायचं नाही, कीर्तन करायचं नाही, संप्रदायाचा प्रचार करायचा नाही, तर ताईने काहीच केलं नसतं महाराज. म्हणून मी धन्यता सतीश दाजींना सुद्धा देईल की आपण ताईच्या पाठी खंबीर उभे आहे. मी ताईला एक दिवशी बोललो, म्हटलं ताई एवढ्या मोठ्या संस्थांचे तुम्ही अध्यक्ष आहे, तुम्ही एखादा बॉडीगार्ड सोबत ठेवा.
तसं माझे रवींद्र भाऊ आहे तसे. आता मी का ठेवला याचंही तुम्हाला कारण सांगतो. मला मध्य प्रदेशामध्ये राष्ट्रीय हिंदू वाहिनीचं मंत्रीपद प्रदेश लेवलला प्राप्त झालं आहे. म्हणून ही त्यांची गाईडलाईन आहे, ही माझी गाईडलाईन नाही, हे त्यांचं आहे. मग ताई म्हटल्या तुमचे दाजी असताना मला बॉडीगार्डची गरज काय? एवढे मोठे बॉडीगार्ड सोबत असताना, माझा डावा हात एवढा बॉडीगार्ड असताना मग मी बॉडीगार्ड का ठेवायचा? म्हणून दाजी तुम्हाला धन्यवाद देतो. ज्यांनी ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ चालवलं प्रभू सज्जन हो, आमचे आदरणीय हरिभक्ती परायण, आमचे परम श्रद्धेय ज्येष्ठ बंधू मुरकुटे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी सुद्धा नाशिकमध्ये ताई प्रथम माझी कथा केली होती. जेल रोडला महाराजांचा मी आभारी आहे. आणि मृदंगाला उपस्थित हरिभक्ती परायण कृष्णा महाराज, तुम्ही कृष्णासारखेच आहात. गायन सम्राट आकाश महाराज, गायन सम्राट मिलिंद महाराज, स्वप्नील महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी बाबा, भक्तिमती माता आणि माझे बालगोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. घास खाए गैया दूध पिए ग्वाल, माखन गायो मेरो मदन गोपाल. छोटी 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 गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो छोटी छोटी गैया छोटी छोटी गैया तुपे माऊली या 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 या. छोटी छोटी गैया आमचे आदरणीय परम श्रद्धेय ज्ञानेश्वर माऊली तुपे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. महाराज आपला भारी आहे, मी आले वा गरिबाच्या कीर्तनाला. अरे वा 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 वा. आमचे आदरणीय परम मित्र आहे तुपे माऊली बेलूकर आणि त्यांचीच ही सर्व सवंगडी मित्र. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. घास खाए गैया दूध पिए ग्वाल, माखन खायो मेरो मदन गोपाल. आणि खरं सांगू का, काल्याच्या कीर्तनाला बालगोपाल पाहिजे. बालगोपालांशिवाय काल्याचं कीर्तन हे निरर्थक आहे प्रभुप्रिय सज्जन हो. म्हणून माझं भाग्य आहे, मला बालगोपालही लाभले, मुंजेही लाभले, किशोर अवस्थाही लाभली आणि वृद्धावस्थाही लाभली. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा अवतार घेत असतो केव्हा? गोस्वामी तुलसीबाबांनी रामायणामध्ये वर्णन केलं. जब जब होई धर्म की हानी, बाढ़ही असुर अधर्म अभिमानी. तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हारही कृपानिधी सज्जन पीडा. मंगल भवन अमंगल हारी, उमा सहित जपत त्रिपुरारी. भगवान परमात्म्याचं अवतरीकरण होत असते, पण केव्हा? ज्यावेळेस अधर्माचा बोलबाला वाढतो, अधर्म वाढतो, धर्माचा हास होतो, साधू संतांना त्रास होतो, गौमाता कापली जाते, चांगल्या लोकांना त्रास होतो. तब तब धरी प्रभू विविध शरीरा. गोस्वामी तुलसी बाबा सांगतात, त्यावेळेस माझा भगवान परमात्मा विविध अवतार घेत असतो आणि विविध अवतार घेऊन धर्माची संस्थापना करत असतो. आणि आजचं कीर्तन परमात्म्याच्या चरित्राचं कीर्तन आहे. काला, काला म्हणजे काय? का ला का आला, पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडून या. माऊली ज्ञानोबारायांनी प्रश्न निर्माण केला, का आलात? काला, का आलात?
काला कशासाठी आलात? देवे दिला देह भजन गोमांडा तो या झाला फाटा बाधी घेता देवे दिला देह भजना गोमांडा देवे दिला देह भजना गोमांडा देवे दिला देह भगवान परमात्म्याने सुंदर गोमटा देह कशा करता दिला? भजना करता दिला. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्याने हे नर्तन हे नर शरीर आपल्याला त्याच्या भजना करता दिलं, पण उपयोग आपण संसाराकरता केला म्हणून कालाय. काला देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. काला इथे येऊन काय करायचं? इथे येऊन भजन करायचं. काय करायचं? चांगलं कर्म करायचं. काय करायचं? दान करायचं. काय करायचं? जप करायचा. काय करायचं? तप करायचं. काय करायचं? दुसऱ्याचा आदर करायचा. काय करायचं? लोकांचे बाण कोरायचे. बरोबर का? नाही. दानाचा आदर्श आहे महाराज. श्रीमद भागवत कथेमध्ये आदरणीय शुकदेवांनी फार सुंदर वर्णन केलं. कलियुगामध्ये धर्माचा फक्त एक पाय जिवंत आहे, बाकी या कलीने 3 पाय कापलेले आहे. सत्य, दान, पवित्रता, दया. सत्य, दान, पवित्रता, दया. सत्य गेलं, पवित्रता गेली, दया गेली, आता फक्त दान शिल्लक आहे महाराज. आणि तो दानाचा पाया दानशूरांमुळे शिल्लक आहे. आणि असे दानशूर भारत मातेला लाभलेले आहे. आणि तुमच्याही गावाला एक दानशूर लाभलेले आहे. आमचे आदरणीय परमस्नेही हसमुख चेहऱ्याचे असणारे आमचे धीरज दादा मांडे या ठिकाणी उपस्थित आहे. मारुती मंदिराला महाराज 40 लाखाचं दान केलं. किती? जो काय गाव 40 लाख? जो काय मी एकत्र कधीच पाहिलं नाही 40 लाख. पण आमच्या धीरज दादांनी 40 लाखाचं दान मारुती मंदिराला केलं. तरी चेहऱ्यावरती त्यांच्या मुखकमलावरती थोडाही अभिमान नाही. नाहीतर माणूस 21ची पावती फाडतो, पण मंदिरात आल्यानंतर टाईट धोत्राचा पन्ना धरून 21 दिले मी बरं का. 21 दिल्यानंतर आपली मान टाईट होते. परंतु धीरज दादांनी त्यात अतिशोक्ती नाही बरं का. धीरज दादांनी 40 लाखाचं दान केलंय आपल्या मंदिराला. खरोखर दादाश्री आपल्यासारखे दानशूर या भारत मातेला लाभलेले आहे म्हणून धर्म जागृत आहे. तुम्ही जर भागवत ऐकत असाल, तुम्ही जर रामायण ऐकत असाल तर तुम्हाला कळेल. कारण कलियुगामध्ये धर्माचा एकच पाय आहे. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हाताने दान केल्याने हात पवित्र होतात, पायाने तीर्थयात्रा केल्याने पाय पवित्र होतात, मुखाने भगवंताचं भजन केल्याने मुख पवित्र होते, ब्रह्मावर अथवा ब्रह्मासारखी जो निष्ठा ठेवतो त्याचं हृदय पवित्र होते. म्हणून दानशूर लाभले या भारत मातेला. प्रभुप्रिय सज्जन हो, तोची एकदान शूरदाता, तोची एकदान शूरदाता फक्त भगवंताला म्हटलंय. पण मला असं वाटतं धीरजदादा हे तथ्य तुमच्यावरही परफेक्ट बसते. तुमची मी या व्यासपीठावरून तुमचं वर्णन नाही करत, तुमची स्तुती नाही करत, पण खरंच याला मोठं हृदय लागतं. तुम्हाला परमार्थ कळाला. का आला? भजना करता आला. का आला? वारी करण्याकरता आला. का आला म्हणजे काला. मी पूर्वी ववी म्हणून गेलो. पाही पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वाघवा सांडून या. मग
काल्याच्या कीर्तनामध्ये आम्ही खातो तरी काय? काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याचा प्रसाद बनतो तरी कशाने? लाह्या आणि दही. ला ह्या अनेक आहे, द ही एक आहे. जसं अनेक लाह्यांचं एका दह्याशी मिश्रण काला, तसं जीवतत्व अनेक आहे आणि ब्रह्मतत्व एक आहे. अनेक जीवांचं एका ब्रह्मतत्वाशी मिलन म्हणजे काला. आणि हा काला 3 ठिकाणी झाला. ते 3 ठिकाणं कोणते? ते 3 स्थळ कोणते? पहिला काला भगवान गोपाल कृष्णांनी यमुनेच्या तटावरती केला. आणि दुसरा काला एकच टाडी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळासी ह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पहिला काला यमुनेच्या तटावरती झाला. दुसरा काला चंद्रभागेच्या वाळवंटात झाला, तो साधू संतांनी केला. तिसरा काला बेलत गव्हाणमध्ये झाला, मारुतीरायांच्या पवित्र वाळवंटामध्ये. भाग्यवान आहे महाराज. काला. मग आज काल्याचं कीर्तन. मग काल्याच्या कीर्तनामध्ये लाही आणि दही. मग तुम्ही म्हणाल महाराज लाही आणि दह्यापेक्षा चांगले पदार्थ आम्ही आमच्या घरी रोज खात असतो. आता दिवाळी आहे, कोणी चकल्या केल्या असतील, कोणी लाडू केले असतील, कोणी गुलाबजाम केले असतील, कोणी मोहनताल केला असेल, कोणी चिवडा केला असेल, कोणी दराबा केला असेल, काय काय केलं असेल. तोंडाला पाणी येऊ देऊ नका फक्त. एवढं तुम्ही केलंय. मग काल्यापेक्षा चांगला पदार्थ आपण आपल्या घरी रोज खातो. पण शास्त्र सांगते काय खातो याच्यापेक्षा कोण देतो याला फार महत्व आहे. जसं काय बोलतो याच्यापेक्षा कोण बोलतो याला फार महत्व आहे महाराज. पूर्वी मोबाईल संसाधन नव्हतं, साऊंड सिस्टम नव्हतं, पूर्वी असं टेक्नॉलॉजी काहीच नव्हती. मग पूर्वी नशामुक्ती केंद्रावाली लोक गावातल्या चौकात यायचे, सर्व लोकांना एकत्र करायचे आणि भाषण द्यायचे. मग त्याच्यामध्ये जो मुख्य प्रवक्ता असायचा तो बोलायचा, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुख में मिट्टी आ जाती है. टाळ्यांचा गडगडाट. लोकांना असं वाटायचं यांच्या भाषणामुळं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या पहिल्या क्रमांकात लागेल. पण बोलतो कोण? ज्याला जास्त झाली तो बोलतो. काय बोलतो याला महत्व नाही, कोण बोलतो याला महत्व आहे. तसं काय खातो याला महत्व नाही, कोण देतो याला महत्व आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ, आम्हा देतो पंढरीनाथ. काय खातो याच्यापेक्षा कोण देतो याला महत्व आहे. काल्याचा प्रसाद साक्षात करुणावर्णालय श्री तडिद्युत विनिंदित पितांबरधारी भगवान कृष्ण तुम्हा आम्हाला देतात. माझा पंढरीनाथ परमात्मा तुम्हा आम्हाला काल्याचा प्रसाद देतो महाराज. म्हणून घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. मग साधू संत सांगतात उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यापेक्षा देवाच्या प्रसादे करा रे भोजन.
या चरणामध्ये ताईसाहेब जगद्गुरु तुकोबारायांनी संतांनी एक वाक्य फार सुंदर वापरलं, अधिकारी. काल्याचा प्रसाद सेवन करण्याकरता अधिकारच लागतो. विना अधिकाराशिवाय काल्याचा प्रसाद तुम्हा मला प्राप्त होऊ शकत नाही. केवढा अधिकार लागतो? साधारण अधिकार लागतो का? साधारण अधिकार लागत नाही, सर्वोच्च अधिकार लागतो. केवढा अधिकार? देवाधिकांपेक्षा जास्त मोठा अधिकार पाहिजे काल्याच्या कीर्तनामध्ये. बरोबर. हा काला देवांना प्राप्त झाला नाही का? मुळीच झाला नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे, स्वर्गीचे आमोर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातली देव इच्छा करतात मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म प्राप्त व्हावा. म्हणून संतांनी वेळोवेळी प्रतिज्ञा केली, उपजून या पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे, एकामेका देवमुखी सुके घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे. तुका म्हणे वाडवंट बर्वे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे. चला, आपल्याला काला कळाला, काला समजला. देवाधिकांपेक्षा आपलं महत् भाग्य आहे हेही आपल्याला कळालं. कारण देवाधिकांपेक्षा महत् भाग्य फक्त मृत्यू लोकामध्ये प्राप्त झालं. आणि मृत्यू लोकामध्येही राष्ट्रात राष्ट्र भारत राष्ट्र महान आहे. आणि त्या भारत राष्ट्रामध्ये महान माझा महाराष्ट्र महान आहे. हा काल्याचा प्रसाद फक्त महाराष्ट्रीयन लोकांनाच प्राप्त झाला. देवाने अवतार घेतला UP मध्ये, पण त्यांना काला माहिती नाही. बरं, देवाने काला केला UPतच, पण त्यांना काला माहिती नाही. पण महाराष्ट्रातील लोकांना काला समजून दिला कोणी? तेही संत जाना निवृत्ती सोपान, तेही संत तेही संत जाना निवृत्ती सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कला, आदिशक्ती मुक्ताबाई, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, चोखोबाराय, संतनाथ महाराज, या संत मांदियाडींनी महाराष्ट्राला काला समजवला. आणि मग महाराष्ट्राला काला कळाला, आणि मग महाराष्ट्राला काला मिळाला. विठ्ठल विठ्ठल. काला कुठे मिळतो, काला कसा मिळतो, काला कशाने बनतो, काला कोणाला मिळतो, हे आपल्याला कळालं. पण या काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनकाराने आपल्या बुद्धीचे फवारे न झाडता ते कीर्तन करायचं, ते चरित्र चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुडी. भगवंताने गोकुळामध्ये चरित्र केलं. किती वर्षाचे होते देव? किती वर्षाचे? 11 वर्ष आणि 52 दिवस. आदरणीय शुकदेव वर्णन करतात, 11 वर्ष आणि 52 दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या भगवंताने गोकुळात चरित्र केलं. त्या चरित्राचा उच्चार करा, आचरण नाही. आणि आचरण जर केलं तर मोठी फजिती होण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. एखादा माणूस म्हणतो, महाराज तुमच्या देवाने 16,108 बायका केल्या, आम्ही जर 2-4 केल्या तर काय होईल? अगोदरच एकीला सांभाळण्याची पंचायत,
ते बरं झालं लाडकी बहीण आली, नाहीतर फजितात आहे ना महाराज. बरं सर्व बहिणी खुश आहे बरं आज. बर एकीला सांभाळण्याची पंचायत देवाने 16,108 केल्या. देवाचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. त्या भगवंताचं वर्णन आपण करू शकत नाही, कारण तो देव कसा आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवासं शरणं श्रुत प्रभवम प्रलयम स्थानम निदानम बीजम वयम. तो परमात्मा जगाचा मालक आहे, तो सत्ताधीश आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. ज्याने विश्वाचं निर्माण केलं, महर्षी देवांचं संस्थापन केलं. इंद्र चंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र यातेची स्तविती. असा तो परमात्मा सत्ताधीश आहे, तो जगाचा बाप आहे. म्हणून आवड येते करसी देवा, कोण करील तुझा हेवा. देवाचा हेवा करू नका. एखाद्याने जर देवाचा हेवा करायचाच आहे तर अगोदर प्रमाण आहे का. देवाचं चरित्र जर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र तुम्हाला जर उच्चार करायचा असेल तर या प्रमाणाकडे लक्ष द्या. देवाने काय केलं. एक गवडण म्हटली, याने मारिला खडा फोडीला घडा धरली माझी वेणी. काय केलं. खडा मारला, घडा फोडला, वेणी धरली. किती प्रोसेस झाल्या. पहिली प्रोसेस खडा मारला, घडा फोडला, वेणी धरली. झाले पाणीच पाणी, झाले पाणीच पाणी. मग एखाद्याला वाटत असेल की देवाचं हे चरित्र आपण आचरण केलं पाहिजे तर भर चौकामध्ये एखाद्या माऊलीच्या अंगावर फक्त पाणी टाकून बघा. काय टाकून बघा. पाणी. तुम्ही बोलत का नाही. काय टाकून बघा. पाणी. ताईसाहेब, पान खाण्याची गरज नाही. आपसूक तोंड लाल होईल. पान खाण्याची गरज नाही माऊली बाबा. आपसूक तोंड लाल. पानापेक्षाही चांगला कलर येईल, काथ्यापेक्षा चांगला कलर. का. देवाचं चरित्र नाही, ते चरित्र ज्याने केलं तो सत्ताधीश आहे. मग ते त्याला शोभतं, आपण करून बघायचं नाही. काय केलं देवाने. त्या गौडणी म्हणतात, त्या गौडणी सांगतात भगवंताने चरित्र कसं केलं. काय काय सांगू, कशी कशी सांगू, कोणा कोणाला मी सांगू. सिने जोरी कन्हैयाची बाई विनार गवड्याची. सिने जोरी कन्हैयाची बाई विनार गवड्याची. कोणाला मी सांगू.
मनमोहनाची लाजताय का तुम्ही? नाही ना, उडा मग. श्रीहरीची मनमोहनाची आदत पुराणी काही काही सांगू कशी कशी सांगू कशी कशी सांगू कोणा कोणाला मी सांगू सिने जोरी कन्हैयाची बाई मी नारी गवड्याची सिने जोरी कन्हैयाची बाई मी नारी गवड्याची. काय म्हटलं मग? महात्म्यांनी वर्णन केलं. पहिल्या दिवशी देवाने त्या गोपिकेला विशीवर अडवलं. अगं पहिल्या ग दिवशी या मी अडवली अशी पासी केले रंगाने गलाल बाई मी सासुरवाशी. श्रीहरीची मनमोहनाची आदत पुराणी काय काय सांगू कशी कशी सांगू कोणा कोणाला मी सांगू सिने गोरी कन्हैयाची बाई मी नारी गवळ्याची सिने गोरी कन्हैयाची बाई मी नारी गवळ्याची. मग एवढा तांडव देवाने कुठं केला? गोकुळात. मग तुम्हा आम्हाला तर असं वाटत असेल की देवाचं चरित्र आपण आचरण केलं पाहिजे तर एकदा फक्त एकदा मी सांगितलं तसं करून पहा. 10,000 रुपये इनाम माझ्याकडून. नाही करणार तुम्ही का? देव देव आहे आणि जीव जीव आहे. जो माया के वश में है उसे जीव कहते हैं और माया जिसके वश में है उसे ईश्वर कहते हैं. विडल अशा खोड्या भगवान परमात्म्याने गोकुळात केल्या. त्या खोड्यांचं उच्चार करायचा, गुणगान करायचं. यत देव देवस्य विष्णू कर्मानि जन्मच कीर्ती यच्छुदयामृत्य जन्म संसार बंधनात. आमचे आदरणीय शुकदेव महाराज सांगतात, शुकाचार्य सांगतात भागवतामध्ये, जो देवादिदेव भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चार करतो, गातो, गुणगान करतो, तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून रहाटातून सुटतो. म्हणून भगवंताचं चरित्र उच्चार करायचं, आचरण नाही. बरं, आचरण करायचं म्हटलं तर कोणाचं करायचं? एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी. बोलो जय 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 सिया राम. मंगल भवन मंगलहारी द्रव हो सुदशरथ अजर बिहारी. राम सिया
चरित्र आचरण करायचं आहे राम रायाचं करा. राम रायाचं चरित्र आचरण केलं राम राज्य येईल, आणि कृष्णाचं चरित्र उच्चार केलं कृष्ण राज्य येईल. आपल्याला राम राज्य येवो का कृष्ण राज्य येवो का विठोबाचे राज्य येवो, आम्हाला काय आहे विठोबाचे विठोबाचे राज्य नित्य दिवाळी राही रखुमाईचा पती जीवे भावे वाडी. आपण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कारण आपण कोणाचे दास आहे विठोबाचे दास आहे. कोणाचे दास आहे विठोबाचे. मग आपलं दिवाळी सेलिब्रेशन म्हणजे कसं कीर्तनाद्वारे कथेद्वारे दे हरी, आणि मग भगवंताचं चरित्र उच्चार करा कृष्ण राज्य येईल. कृष्ण राज्य जरी आलं तरी गोस्वामी तुलसीबाबा सांगतात राम कृष्ण दो एक है अंतर नहीं निमेष, इनके नयन गंभीर है इनके चपल विशेष. गोस्वामी तुलसीबाबा कहते राघवेंद्र के नेत्रों में गंभीरता है. राघवेंद्राच्या रामाच्या नेत्रांमध्ये गंभीरता आहे आणि कृष्णाच्या नेत्रामध्ये चपलता आहे. कृष्ण कसे आहे चपल आहे. बरं देवाने अवतार घेतला केव्हा घेतला धर्माचा हात झाला, अधर्माची वृद्धी झाली, साधू संतांना त्रास झाला. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मग देवाने अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर देव तळवे तड हात टेकीत डाव्या गुडघ्याने रागत
तडवे तडहात तडवे तडहात तडहात टेकीत तडवे तडहात डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत रंगबिरंगनात तो म्याद्य केला गे जाय गवळण जसवंती बाई सांगत गवळण जसवंती बाई सांगत आली आली हो कृष्णाची या मागे आली आली हो कृष्णाची या मागे. मग त्या भगवान परमात्म्याने रांगत रांगत चरित्र केलं. तडवे तडहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत तो परमात्मा ठुमक 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 चालू लागला. ठुमक 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 नाचे कन्हैया गोकुल में बधाई बाजे रे चमक 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 कृष्णा के संग सारी दुनिया नाची रे सारी दुनिया नाची रे सारी दुनिया नाची रे चमक 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 नाचे कन्हैया गोकुल में बधाइया बाजे रे. आणि मग माझा भगवान परमात्मा रांगत रांगत चालू लागला. हळूहळू माझा परमात्मा आता 5 वर्षाचा झाला. 5 वर्षाची ती सावडी मूर्ती गोपिकेचं चित्त हरण करू लागली. 5 वर्षाच्या कृष्णाला पाहिल्यानंतर प्रत्येक गोपिका कृष्णाला पाहायची आणि त्याच्याकडं आकर्षित व्हायची आणि कृष्णाच्याच नादात लागायची. नादात लागायची म्हणजे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्य आत्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती नारद महर्षींनी भक्तिसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये लिहिल्या आणि या 9 भक्तीमध्ये गौडणी गुरफटल्या महाराज. आणि मग त्या गौडणी 9 भक्ती करू लागल्या, भगवंताला आपलंसं करू लागल्या. आणि मग भगवान परमात्म्याला त्या गौडणी म्हणायच्या कृष्णा कृष्णा नाच रे व्यापका म्हणता त्या गोपिका. कृष्णा एकदा नाच बरं. मग भगवान परमात्मा नाचून दाखवायचे. म्हणजे गौडणीने जे सांगितलं ते परमात्मा करायचे. याचा अर्थ काय? तो परमात्मा कटपुतली आहे का? हा, तुम्ही म्हटलं देवा पाऊस पाड, तुमचं ऐकेल का तो? किंवा मी म्हटलं देवा दुष्काळ पडला रे बापा आता पाऊस पाड, तो माझा ऐकेल का? तेवढा तुमचा किंवा माझा अधिकार आहे का? नाही. पण गौडणीचा अधिकार होता. त्या गौडणी देवाला जे सांगायच्या ते देव ऐकायचा. एक बार राधा रानी भगवान से कहती है कृष्णा अब आपको मेरी तरह श्रृंगार करना होगा. देवा आता तुला माझ्यासारखं शृंगार करावा लागेल, माझ्यासारखी साडी नेसावी लागेल, माझ्यासारखी बिंदिया लावावी लागेल, मग माझ्यासारखं कुंकू लावावं लागेल, माझ्यासारखी लाली लावावी लागेल, दागिने घालावे लागतील. कृष्णा तुला माझ्यासारखं व्हायचं आहे. देवाने 2 मिनिटामध्ये वेश पालटवला महाराज, 2 मिनिटामध्ये. बरं तो परमात्मा कसा आहे? चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी हा मुकुट चकडा मनी धन्य तुची विठोबा रे. चतुरा तू शिरोमणी हा चतुरा तू शिरोमणी. तो परमात्मा चतुरांचा शिरोमणी आहे. पण भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. भगवंत भक्ताच्या अधीन आहे म्हणून गौडणी जसं म्हणायच्या तसं परमात्मा करायचे. मग एकदा भगवान परमात्मा रांगत असताना खेळत असताना भगवान परमात्म्याने आपली सवंगडी पाहिली. सवंगडी देवाचे सवंगडी कसे होते? वरद्या वाकड्या पेंद्या सुदाम्या मनसुका मधुमंगल मनसुका हे सर्व श्रीदामा देवाचे सवंगडी. वरद्या वाकड्या पेंद्या सुदाम्या मधुमंगल मनसुका श्रीदामा हे भगवंताचे सवंगडी. आणि या सवंगड्यांना पाहिल्यानंतर देव म्हणतात का रे तुम्ही झालात कसे रे? हात अगरबत्ती, पेरमेनबत्ती, सीना जबरदस्ती, बोलता यार खेळता क्या कुस्ती, तुम्ही असे कसे झालात? तुम्हाला तुमचे मायबाप खाण्याकरता देत नाही का? ते सवंगडी म्हणतात, ते गोपाळ म्हणतात देवा आमचे मायबाप सर्व दूध सर्व लोणी सर्व दही डेअरीत नेतात, डेअरीला ठेवतच नाही. बर
असं होय, तुमचे मायबाप तुम्हाला खाऊ घालत नाही. आणि खरं सांगू का माता भगिनींनो, तुमचं सर्वात जास्त प्रेम आपल्या बाळापेक्षाही प्रेम, खरं सांगायचं कीर्तनात खोटं बोलत नाही. ज्यांच्या घरी म्हशी असतील, गाई असतील, गोठा असेल मोठा, जर्सी असतील, गीर असतील, साहिवाल असतील, मला ते नाही म्हणायचं, पण तुमच्या घरी जर दूध असेल तर तुमच्या मुलापेक्षा जास्त प्रेम दुधावर आहे. खरं का खोटं? कशावर आहे? दुधावर. बरं, दुधापेक्षाही जास्त प्रेम कशावर? दुधाच्या का? त्याचं काय बनतं? तूप बनतं. हे मी एक प्रकार पाहिला ताई. एका गावाला कीर्तनाला गेलो, रात्रीची वेळ होती. आमच्या परिसरामध्ये ताईला माहिती आहे 8:30 ते 10:30 कीर्तन असते रात्रीचं. मग तिथं ते मसाली भाजी केली होती, माझी कथा चालू होती. मी तिथं ताईला म्हटलं, ताई घसा माझा खराब होईल, मला मसाली भाजी देऊ नको, दूध दे. मग ताईने दूध आणलं. तापलेलंच होतं, साय आलीच होती. आता ताई माझ्याकडे ते बघून, तुमच्याकडे बघूनच म्हणतात ना, माझ्याकडे ते बघून आणतच होती. आता ती ताई माझ्या ताटात दूध ओतणारच होती, पण फू फू करून त्या दुधात थुकली, पण साय काही पडू दिली नाही. म्हटलं, ताई तुझी साईही नको, तुझं दूधही नको, मी मसाली भाजीच खाल्ली. एवढं प्रेम दयावर आणि दुधावर, एवढं प्रेम. बरं, 4 गोष्टीवरती मावल्यांचं प्रेम खूप असते. काय असते? दही दूध, साय, एक झालं. दुसरं जावाई, जावयावर खूप प्रेम असते. शेण, उतरंड. तुम्ही सर्व जुने लोक या ठिकाणी बसले, जुने लोक बरं का, जुन्या माता भगिनी बसले. पूर्वीच्या काळात जर तुमच्या वाड्यातलं शेण एखाद्या माऊलीने नेलं तुम्हाला न सांगता, तर खरं सांगा जगातल्या कोणत्याच डिक्शनरीमध्ये शब्द नाही अशी तुमच्या शिव्या व्हायच्या. तुमचा शब्दकोश जगाच्या कोणत्याच डिक्शनरीमध्ये सापडणार नाही असल्या शिव्या तुमच्या. एवढं प्रेम शेणावरती. म्हणजे माणसापेक्षा प्रेम कशावर जास्त? शेणावर, जावयावर प्रेम. आजे गुरु धुंडा महाराज सांगायचे, आजे गुरु बरं का, धुंडा महाराज सांगायचे, जावाई म्हटला की सासूबाईचं चालतं फिरतं परब्रह्मच आहे. घालीन लोटांगण वंदीने चरण, डोळ्यानं पाहीन जावयाला, नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. एवढा मान जावयाला असतो महाराज. आणि मग ह्या माता मावल्यांचं त्यांच्यावर जास्त प्रेम. मग का रे, तुमचे मायबाप तुम्हाला खाण्याकरता देत नाही का? नाही महाराज, नाही देवा, आमचे मायबाप मला देत नाही. मग आज एक काम करा, मी तुम्हाला पोटभर देणार, पण पोटभर खाण्याकरता तुम्हाला माझ्या मागे मागे यावं लागेल. अभंगाचं
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. मी आज तुम्हाला पोटभर देईल. तुमचे मायबाप तुम्हाला खाऊ घालत नाही ना, मी आज तुम्हाला पोटभर देईल, पण तुम्हाला माझ्या माग माग यावं लागेल. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. मग भगवंताने नवनीत तस्कर नावाचं एक मंडळ, नवनीत चोर नावाचं एक मंडळ स्थापन केलं. भगवंत अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष बलदाऊ झाले म्हणजे बलराम दादा झाले, आणि पेंद्या हा सचिव झाला. बर झालं, मंडळ स्थापन झालं. मग देवाचा नियम रोज गोपिकेच्या घरी जायचं आणि दही दूध लोणी खायचं. पण देवाने नियम घालण्यापूर्वी एक आचारसंहिता घातली होती, जशी आता चालू आहे. एक आचारसंहिता घातली होती. कोणती आचारसंहिता होती? कोणती आचारसंहिता होती? हडू हडू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. आचारसंहिता घातली. हडू हडू चला, हडू हडू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. हडू हडू चालायचं आणि कोणी कोणाशी बोलायचं नाही. अजिबात बोलायचं, अजिबात बोलायचं. देवाने 3-3 वेळा सांगितलं होतं अजिबात बोलायचं नाही, पण पेंद्याला आगाऊ, पेंद्या बडबडत चालायचा महाराज. मग देवाने म्हटलं चला आज रात्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आश्रमामध्ये हल्ला बोलूया. गेले महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या आश्रमामध्ये. मग त्यांच्या भार्या होत्याच. भार्या कळते ना तुम्हाला? हा बरोबर ना? हा माऊली तिथे होत्याच. घर आतून बंद होतं. आता ज्ञानेश्वर महाराजांचं नाही, गोपिकेचं. घर आतून बंद होतं, कडून आतून लागली होती कडी. मग गोपाळ म्हणता देवा आज जायचं कसं? देवाने सांगितलं सर्वांनी डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद केले. बरं डोळे बंद केले का रे? हो केले देवा. आप आपले हात आप आपल्या डोळ्यांवर ठेवा. तळ हात ठेवले का? हो. पण लक्षात ठेवा कोणाच्याही हाताची बोटाची खिडकी उघडी व्हायला नको. बरं झालं का तेवढं? हो झालं देवा. पण पेंड्याने डोळेही बंद केले नाही आणि डोळ्यावर हातही ठेवले नाही. भगवंताच्या कर्तुम शक्तीद्वारा गोपाळ आत गेले. दहीदूध लोणी भक्षण केलं आणि भक्षण केल्यानंतर गवडणीला जाग आली महाराज. ती गवडण धावतच आली. कृष्णा थांब, थांब कृष्णा. तुझी आई वेळोवेळी म्हणते माझं बाळ खोडकर नाही, माझं बाळ खोडकर नाही. आज रंगे हात धरलाय तुला, चाल तुझ्या आई जवळ. कृष्ण म्हणतात मी तुझ्या हाती येईल तेव्हाच ना. अगं जपी तपी ऋषी मुनी संन्यासी ज्यांच्या अंगावरती वारुड फुटले, ज्यांनी हजारो वर्षाची तपश्चर्या केली, मी त्यांच्या हातात आला नाही ग. तुझ्या हातात येईल तेव्हाच ना. काय बोललो मी? जपी तपी संन्यासी ऋषी मुनी ज्यांच्या अंगावरती वारुड फुटले, त्यांच्या हातात देव आला नाही किंवा त्यांना देव दिसला नाही. पण कलियुगामध्ये लोकांच्या अंगात देव येतो. हे फार पुण्यवान लोक. आता माझं वाईट बोल वाटून घ्यायचं नाही, येत असेल खरं कुठं कुठं. एका माऊलीच्या अंगात आलं नवरात्रमध्ये माझ्या कीर्तनात. ती माऊली म्हणणे तू अंगात पिण्याचं म्हटलंच कसं, मी तुला भस्म करून टाकेल. म्हटलं उभा कर. तोपर्यंत देव गेले देव. देव दिसत नाही महाराज. देव काय बाजारचा भाजीवाला आहे का? मनी नाही भाव मने देवा मला पा, देवा शान पावायचा नाही र.
देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, नाही रो देव बाजारचा भाजीपाला नाही. देव काय मेथीची जुडी का हो 5 रुपयाला मिळणारी नाही. देव देव आहे. तो कसा आहे तुम्हाला सांगितलं, गतीर भरता प्रभू, तो सर्वांचा सत्ताधीश आहे. मग गोपिकेला देव म्हणतात तुझ्या हातात येणारच नाही, मी येणारच नाही अजिबात. मग भगवंताने काय केलं, सर्वांना सांगितलं डोळे बंद करा रे, पूर्ववत नियम करा. कसा, जसा सांगितला होता तसा. सर्वांनी डोळे बंद केले. भगवंताच्या अन्यथा कर्तुम शक्तीद्वारा गोपाळ बाहेर गेले. पण पेंद्याने डोळे बंद केले नव्हते. पेंद्याची देवाला जिरवायची होती. सर्व बाहेर गेले, पण पेंद्याला देवाने अटकवला त्या साण्यामध्ये घराच्या. पूर्वी घरं बांधायचो आपण, बिल्डिंग्स बांधायचो पूर्वीची, तर सानं ठेवायचं. तुमच्याकडे सानच म्हणतात ना? हां काय, भोर ढोर ब हाजी म्हणत असतील, तुम्ही समजून घ्या तुमच्या. ते आमच्याकडे इंदारं म्हणतात, इंदारं. इकडं सानं म्हणतात. बरं, जे म्हणत असतील ते. देवाने त्याला साण्यात अटकवला आणि अटकवल्यानंतर पेंद्या म्हणतो देवा माझा पाय ओढते ती. कृष्णा तुला माझी दया येत नाही का रे? पेंद्या मी सांगितलं होतं हळूहळू चला, कुणी कुणाशी न बोला, तू आगाऊपणा केला. आता कर्माची फळं प्रत्येकाला भोगावी लागतात. पेंद्या ती तुझा पाय ओढो का तुझा पाय कापो, मला काही घेणं देणं नाही. पेंद्या मी चालो. देवा कृष्णा आजच्या नंतर तुझी एकही खोडी करणार नाही, पण एवढ्या जंजालामधून मला वाचव. देवा हिच्या तावडीतून मला सोडव. कृष्णाची विनवणी केली. मग कृष्ण पेंद्याला सांगतात अरे पेंद्या तू कोण आहे तुला माहिती आहे? कोण आहे? कोण आहेस तू? कोण आहे देवा? मी पेंद्या नाही. ती पेंद्या तू पेंद्या नाही, तू पूर्वीचा अगस्त्य मुनी आहे. तू माझ्यासोबत अवतार घेतलेला आहे. तुझ्या पोटात समुद्र आहे, सोड समुद्र. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी क्षिप्रावेत्रवती महा कुर्वन्ति ते मंगलम. पुढे नाही, इतर पुढे नाही. जेवढ्या नद्या असतील भारतातल्या तेवढ्या नद्यांचं तीर्थ त्या गवळणीला एका दिवसात प्राप्त झालं. कारण अगस्त्य मुनी होते. ते भागवतात लिहिलाय महाराज, अगस्त्य मुनी पेंद्याचा अवतार. हा अगस्त्य मुनीचा अवतार पेंद्या. सोडला समुद्र आणि मग गवळण म्हणते बया बया मेल्या पेंद्या आगाऊ आहेस. सोडला पाय, पेंद्या निघाला. देवा खरंच तुझ्या नानाला लागायचं नाही बरं का. आजपासून देवा तुझी एकही खोडी करायची नाही. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गवळणीच्या घरामध्ये प्रवेश केला. आता दुसऱ्या गवळणीच्या घरामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस भगवान परमात्म्याने सर्वांना सावध केलं होतं. पण त्या दिवशी भगवान परमात्मा धरल्या गेले, पकडल्या गेले, रंगे हात धरल्या गेले. मग ते गवळण म्हणते कृष्णा तुझी माय म्हणायची बाळ सगुणगुणाचे ताने ग बाळ दिसते गो जिरवाने काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. श्रीरंग हा माझा वेळा गे नाही दुसरा जोडा गे तुम्ही याची सांगत सोडा गे गोकुळच्या
श्रीरंग हा माझा वेडा गे, याला नाही दुसरा जोडा गे, तुम्ही याची सांगात सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची सांगात सोडा गे गोकुळच्या नारी. हे गवळणींनो, माझ्या बाळाच्या नांदी लागायचं नाही, माझं बाळ तसं नाही असं प्रत्येक मायला वाटतं. वाटतं की नाही तुम्हाला? माझं बाळ तसं नाही असं प्रत्येक मायला वाटतं. कीर्तनाला गेलो, बूट बाहेर काढला, बाळासाहेबांचा कोट होता, त्यांनी कोट खुंटीला टांगला. मग तिथे घरकाम बांधकाम चालू होतं, तिथले लेकरं आले, त्यांनी काय केलं, वाडू घेतली, बाळासाहेबांच्या कोटाच्या खिशात टाकली. बाळासाहेबांच्या कडून मी बोललो, कारण बाळासाहेब माझे माणसं आहे. का तुम्हाला कळत नाही? तुमची मुलं अशी कशी काय? हा बघा बरं, नवीन कोट खराब केला, ती वाडू कोटाच्या खिशात घातली. कळत नाही तुमच्या लेकरांना? असे कसे संस्कार दिले तुम्ही? ते घर मालक म्हणतात, महाराज थांबा 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 थांबा, माझ्या मुलावर काही आरोप करण्याच्या अगोदर 7 वेळा विचार करायचा. म्हटलं काय झालं, चुकीचं बोललो मी? हो, हे कोटात माती घालणारं माझं नाही, हे माझ्या बहिणीचं आहे. मग तुमचं कुठं आहे? म्हणे माझं तुमच्या बुटात पाणी घालतंय. एवढी खोडकर. मग कोणत्याच माईला असं वाटत नाही माझं बाळ खोडकर आहे. यशोदा माईला असं वाटायचं नाही माझं बाळ खोडकर आहे. यशोदामाई म्हणायचे यशोदामाई, देव हा ब्रह्मविधीचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा कसा येईल हाता गे गोकुळच्या नारी, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. तुझी माय रोज म्हणते कृष्णा आज चाल तुझ्या माईकडं. धरला देवाचा कान, यशोदा माईकडे घेऊन चालली. पण देव चतुरांचा शिरोमणी आहे. देवाने काय केलं, हिच्या मुलाचं स्वरूप धारण केलं आणि एक स्वरूप नंदबाबाच्या कडीवरती अंगणात खेळताय. आणि मग यशोदा माईला ही आवाज देते आहे, यशोदे घराच्या बाहेर निघ, घराच्या बाहेर निघ. यशोदा माई घराच्या बाहेर आल्या. काय ग बाई काय झालं? तू म्हणायची ना माझं बाळ खोडकर नाही, माझं बाळ खोडकर नाही, माझं बाळ चांगलं आहे, गुणाचं आहे. बाग रंगे हात धरलाय, रंगे हात. यशोदा माझ्या म्हणू लागल्या, का ग शुद्धीवर आहे का झोपेत आहेस तू? काय झालं? मागे बघ म्हणे. मागे बघितलं आपलंच कार्ट होतं महाराज. मग देव समोर आले आणि समोर आल्यानंतर देव म्हणू लागले, गंगूबाई गंगूबाई. काय रे कृष्णा, खबरदार आता धरला ना तुझा मुलगा झालो, पण याद राख गंगूबाई पुढच्या वेळेस धरशील पण नवरास होईल तुझा. हा देवाचा दरारा पूर्ण गोकुळामध्ये पडला महाराज. आणि मग सर्व गौडणी अवघ्या मिळून गौडणी यती नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडूनी, आमुच्या सुना घेऊन घराने सांगावया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. एक म्हणे माझे लोणी भक्षी चक्रपाणी, दुसरी आली धावत याने गबाय काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडे ना, यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना, कोटवर सोडू धिंगाणा, यशोदे तिसरी आली धावूनी याने गबाय काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देऊनी, अन गाठबाई कोणाचे सुटे ना, यशोदे बाळ तुझा काना, गाठबाई कोणाचे सुटे ना, यशोदे बाळ तुझा धिंगाणा धिंगाणा कोटवर सोचू
धिंगाणा. आता गोडवर शोधायचा. मग यशोदे तुझ्या कृष्णाला सांग, आवरी आवरी या पुला काना नासियेल्या आमुच्या सुनाग, नासियेल्या आमुच्या सुनाग, आवरी आवरी या पुला काना काना, आवरी आवरी या पल कीर्तन. आवरण म्हणा बाबा. वाजले ना 12:30, बरोबर आहे की नाही? 12:30 वाजले. आता आपल्याला आवरावं लागेल. आवरी आवरी या पुला काना नासियेल्या मुच्या सुनाग, नासियेल्या आमुच्या सुनाग. वे गोकुळी राहावे का जावे. आता सांग यशोदे, तुझ्या बाळाला सांगून बघ, आम्ही गोकुळात राहायचं का जायचं. मग यशोदा मैयाने गणपती बाप्पाचा नवस केला. गणपती बाप्पाचा नवस केला आणि सांगितलं गणपती बाप्पाला, गणपती बाप्पा 1 महिन्याच्या आत जर माझ्या बाळाने खोडी करणं बंद केलं तर मी हाराभर मोदक ठेवील. मग हाराभर मोदकांचा नैवेद्य तुला देईल. मग देवाने काय केलं, गणपती बाप्पाचा मान राखण्याकरता 1 महिना खोडी केली. 1 मासे देवे खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी. मग यशोदा मातेला वाटलं की गणपती बाप्पा मला पावला, माझ्या नवसाला पावला. मग हराभर मोदक केले, गणपती बाप्पा समोर ठेवले, कृष्णाला बसवलं. कृष्णा आज तुझा नवस फेडणार बाबा मी गणपती बाप्पा समोर. पण कृष्णा मी तुपाची वाटी विसरले रे, मी तुपाची वाटी आणते तोपर्यंत इथं बस बाबा, बघ मांजर बिंजर येईल. कृष्ण म्हणू लागले, एवढा बोख्या असल्यानंतर मांजरीचं काय काम. बर जा मैया तू जा. यशोदा मैया मागे गेल्या. देवाने प्रकट केलं गणपती बाप्पाला, गणपती बाप्पा प्रकट हो जाओ. मग गणपती बाप्पा प्रकट झाले. गणपती बाप्पा नैवेद्य तुम्ही खाता का मी खाऊ. देवा तुम्हीच खा पण मला त्रास देऊ नका. मोदक देवाने खाल्ले. कोणी? कृष्णाने खाल्ल्यानंतर गणपती बाप्पा मोदक खालीवर बसले. हो थोडा आत जाता का त्यांना व्यवस्थित करण्याकरता, नाही तर मला ऍसिडिटी होईल. मग गणपती बाप्पाला ही गिडला देवाने. यशोदा माई आली आणि यशोदा माई म्हणू लागली, कृष्णा देव कुठं आहे. मग गणपती बाप्पाचं वर्णन करत असताना कृष्ण म्हणू लागले, आई 50,000 उंदर आले होते आई. त्या 50,000 उंदरांमध्ये एक उंदीर मोठा होता आई. त्या मोठ्या उंदरावरती मोठ्या पोटाचा बाबा बसला होता आई. आई तो बाबा आला, त्याने नैवेद्य खाल्ला. देवासी सपूसे देवा काय झाला, हासे बोलाला याचे हरी. देवाला हसू आला. ब्रह्मांडाचा मालक मी आई, आणि तू मला विचारतेस देव काय झाला. देवाला हसू आला. आणि मग यशोदा मैयाला असं वाटलं गणपती बाप्पा खरंच नवसाला पावले, आले आणि मोदक खाऊन गेले. पण त्याही वेळेस भगवंताने साक्षात्कार करून दिला आईला. आणि मग एका वेळेस भगवंताने 2 वेळा साक्षात्कार केला. ब्रह्मांडाचं दर्शन दिलं. दुसऱ्या वेळेस ब्रह्मांडाचं दर्शन दिलं ज्यावेळेस देवाने माती खाल्ली. आणि मग यशोदामाई कृष्णाला म्हणायच्या, कृष्णा माती खाल्लीस ना तू. हो माती खाल्ली आई मी. मग आ कर बघू. देवाने जसं आ केलं तसं अनंत ब्रह्मांड भगवंताच्या उदरामध्ये यशोदामाईला दिसले. त्यावेळेस दर्शन झालं, ब्रह्मांडाचं साक्षात्कार दिला देवाने. आणि अशाप्रमाणे भगवंताने अनेक खोड्या केल्यानंतर यशोदामाई म्हणतात, कृष्णा आता घरी राहायचं नाही, उद्या जाई राना सवे घेऊन गोंधना, सवे घेऊन गोंधना, सवे घेऊन गोंधना. आणि मग भगवान परमात्मा आपापल्या गायी घेऊन सर्व गोपाळांना सांगते, गोपाळांनो उद्या गायी चारायला जायचंय. बर सर्वांनी शिदोऱ्या घ्यायच्या. बर सर्वांनी आपापल्या गायी घ्यायच्या. बरं कृष्णा. सूर्योदय झाला आणि भगवान परमात्मा गायी चारण्याकरता निघालेली आहे. गायी चाराया रानात गेला र माझा गोपाळ घोंगडीवाला. गायी चाराया रानात गेला र माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ
गायी चारण्याकरता रानात गेले. मग देव जेव्हापासून गायी चारण्याकरता रानात गेले तेव्हापासून गवळणीच्या ज्या गायी होत्या, घरी होत्या दुधाच्या गायी, त्या दुधाच्या गायी दूध द्यायच्या नाही. आणि मग त्या गवळणींना प्रश्न पडला, अगं तो कृष्ण आपल्या घरी यायचा, दही दूध लोणी भक्षण करायचा आणि त्या करुणा वर्णालय कृष्णाच्या कृपेने आपल्या गायी दूध द्यायच्या. आपण त्याच्या खोड्या त्याच्या आईला सांगून बरं नाही केलं. बरं चला बरं आपण वृंदावनला जाऊ सर्वजणी. चला चला बाई चला, चला बाई चला, चला बाई चला, चला 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 चला, चला बाई चला चला, चला 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 चला, चला बाई चला चला, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ तेने केला नवलाऊ. सर्व गर्व सोडून चला हरिपाशी जाऊ, द्वैत भाव ठेवून पायी हरिरूप होऊ. चला चला बाई चला, चला बाई चला, चला बाई चला, चला 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 चला, चला बाई चला चला, चला 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 चला, चला 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 चला, चला बाई चला चला, चला 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 चला. हा टाळ्या वाजवा बरोबर. वा 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 कृष्ण महाराज. चला 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 चला, चला बाई चला चला, चला बाई चला बाई, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ ये गेला नवलाऊ, नंदाचा बाळ ये गेला नवलाऊ, नंदाचा बाळ ये गेला नवलाऊ. सर्व गोपिका वृंदावनाला आल्या, भगवंताची क्षमा मागितली, भगवंताने सर्वांना शुभ आशीर्वाद दिले. गोपिका आपल्या घरी परतल्या. आता देव म्हणतात, अरे एक काम करायचं आता आपण, आता वेळ झालेली आहे, खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख, आता काय कीर्तन ऐका याचे सुख, महाराज तुमचं आता बंद करा. ते आजी म्हणते तिकडनं. हा
लय झालं महाराज, आता काही ब्रह्मज्ञान पाजू नका, आमची वय झाली ब्रह्मज्ञान ऐकून ऐकून, आता तुम्ही काही जास्त बोलू नका. बरं. मग काहीच केलं नाही देवाने. देव म्हणतात आता चला वडू गाई, बैसू जेऊ एका ठाई, बहु केली वन पायी पिटी झाला शिन. पण त्याच्या अगोदर देवाने एक क्रिया केली. ती क्रिया म्हणजे खेळ खेळले देवाने. आता ते खेळ आपल्याला कसे बघायचे आहे, शॉर्टकट बघायचे आहे. हमामा पोऱ्या हमामा, हमामा पोऱ्या हमामा, जे आपल्या वारकरी संप्रदायाचं पीठ आहे ना, पीठ मोठं पीठ आळंदीचं, तिथून एक परमिशन काढायची आहे. काल्याच्या कीर्तनाला 3 तास द्या. ते 2च तास दिले ना आपल्याला, म्हणून ते रंग लुटता येत नाही. पण 3 तास द्या माऊली, तुम्ही ही मोहीम चालवा म्हणजे बरं होईल. आचारसंहिता आहे महाराज 2 तासाची. आबक दुबक तिबक पोऱ्या त्रिगुण खेड मांडू, खेड इटी दांडू पोऱ्या, खेड इटी दांडू, खेड इटी दांडू. आबक दुबक तिबक, आबक दुबक तिबक पोऱ्या त्रिगुण खेड मांडू, आबक दुबक तिबक पोऱ्या त्रिगुण खेड. खेडे भवरा ग बाई, खेडे भवरा, हो माझ्या भवऱ्याची ती दोरी, ती दोरी, सप्त पापड त्रिभुवनी, त्रिभुवनी त्रिभुवनी. अग बाई खेडे भवरा ग बाई, खेडे भवरा, खेडे भवरा ग बाई, खेडे भवरा. खेडे राधिके चानवरा. आणि मग भगवान परमात्माने भवरा खेळला. आबक दुबक तिबक विटी दांडू चेंडू लगोरी सर्वच खेळ खेळले देवतात भगवंताने. आता जेवण केले, पण जेवण करत असताना भगवंताने सर्वांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. मग देवाने एक रूल घातला, माझी आहे तैसीच पाहे, नाही तर घरासी जाय. गोपाळ म्हणू लागले, देवा तू पाटलाच लेकरू आणि आम्ही गरीब गोपाळ, देवा तुझ्या शिदुरीची आणि आमच्या शिदुरीची बरोबरी होऊ शकत नाही. कृष्णा बोबड्या होता, बोबड्या कृष्णा लहानपणापासून कृष्णा असंच करत आला असतो. आले पलवा पलवा यथोदा माईने गाईचं खलवज केलं लेवा, गाईचं खलवज केलं लेवा.
तुम्ही थळवानी लय 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 तुम्ही थळवानी लय लय थळ मला तू सोक दिलले बा मला तू सोक दिलले बा मी तल बोलाया बोलले बा मला त बुचकुन धलले बा बुद 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 मालले बा बुद 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 धलले बा बुद 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 मालले बा बुद बुद मालले बा दाय बा बिना दादल्या दाय बा तितना आता दल्या मी येईना तुमच्या कितना म्हणजे पलवा पलवा यथोदा माईने अगदी त्याच भाषेमध्ये नामदेव महाराजांनी वर्णन केलं. अले पलवा पलवा यथोदा माईने मऊ मऊ पोल्या तेल्याले बा तुम्ही तलवांनी येतेत थालली मलाच आलधीच दिलेले बा मितल मागाया देलोले बा मला तर बुचकून धल्लले बा बुद 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 मालले बा त्या बुंद 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 लल्लले बा बुद 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 मालले बा बुंद 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 लल्लले बा दाय बा तितना आता दर्या मी येईना तुमच्या संग दिले बा दाय बा तितना तितना आजपासून तुझ्या थंडतीला आम्हाला यायचं नाही. तिथना थंबाल आपल्या दाई आम्ही तुला आवलत नाही म्हणून आम्ही घली दावी तिथना थंबाल आपल्या दाई तुम्ही ले थोल पातलाचे लेतलं तुमच्यातला मिले गलीब आहे येत मी तुम्हाला आवलत नाही म्हणून मी धली दाई तिथना थंबाल आपल्या दाई तिथना थंबाल. मग भगवान परमात्माने सर्वांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या. भगवंत म्हणतात मेंद्या वरद्या वाकड्या मला तसं म्हणायचं नाही रे मधुमंगल ए मनसुका तसं मला म्हणायचं नाही. मला म्हणायचं या देवा की तुमच्या शिदुऱ्यांमध्ये काम क्रोध लोभ दंभ मत्स्य अहंकार हे षडविकार आहे. आधी तुमची शिदोरी काम क्रोध लोभ दंभ मत्स्य अहंकार रहित करून माझ्या शिदोरीमध्ये मिक्स करा. कारण भगवंत विकार रहित आहे आणि जीव विकारयुक्त आहे. विकार रहित भगवंताला विकारयुक्त जीव ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस जीवाला सुद्धा विकार बाजूला सारावे लागतात. त्यावेळेस देव प्राप्त होतो. साधू संतांनी विकार बाजूला केले आणि मग साधू संतांना देव प्राप्त झाला. प्रभुप्रिय सज्जन हो अशा प्रमाणे भगवंताने यमुनेच्या तटावरती काला केला. येर गड्या वरद्या वाकड्या पेंद्या सुदाम्या टाक घोंगड्या सोडगा ठोड्या शिदोरीच्या हरी हा करतो गोपाळ काला तिरी बैजुनी यमुनेच्या देव हा करतो गोपाळ काला तिरी बैजुनी यमुनेच्या देव हा करतो गोपाळ काला तिरी बैजुनी कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय. बोल यमुना महारानी की जय. नंद के लाला की जय. सर्वांनी भारतीय बैठकमध्ये बसून परमात्म्याचं चिंतन करायचं आहे. हाताने टाळी मुखाने चिंतन विठोबा रखुमाई.